मौदा तालुक्यातील तारसा गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे कठडे खचले असून टाकीच्या स्लॅबला भगदाड पडलाय। नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे, तर कंत्राटदारांना निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं ही वेळ ओढवल्याचा आरोप नागरिक करत आहेत। मौदा तालुक्यातील तारसा हे गाव मोठे आहे। सध्या अख्ख्या गावात दूषित पाणी पुरवठा होत असताना चांगलाच फटका गावातील अनेकांच्या आरोग्यावर झालाय। मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। सांड नदीच्या पात्रालगत एका विहिरी सभोवताल माती संपूर्ण खचल्यानं काही प्रमाणात खचलेली माती त्या ठिकाणी गेल्यानं संपूर्ण पाणी गाळयुक्त झालंय। ग्रामपंचायत या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याचं चित्र समोर आलंय। गावात दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नसून हळूहळू गावात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे। तसंच गावातील पाण्याच्या टाक्या जीर्णावस्थेत आल्यात। कंत्राटदारांच्या हलगर्जीपणानं ही स्थिती ओढावल्याचा आरोप नागरिक करत आहेत। मागील 2 वर्षापासून आम्ही दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे। आम्हाला पाणी आला की नदीचं पाणी त्या विहिरीत जातो आणि तो दूषित पाणी पुरवठा आम्हाला होतो इथे। त्यामुळे भरपूरशा लोकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम पडत आहे आणि त्यामुळे तब्येती, डायरिया, टायफॉइड यासारखे रोग आणि त्यानंतर हे बघा, हे नाली वगैरे खोदलेली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत ह्या गावाला नळ योजनेचं जे लाभ मिळालेला आहे त्याचं काम एकदम कासव गतीने आणि निष्काळजीपूर्वक करत आहेत। त्यामुळे यांनी जे नाल्या कुठून ठेवल्या आहे, या नाल्यांची बघा किती खोल झालेले आहेत, 6-7 इंच। हे बघा, एवढा खोल नाल्या पडलेल्या आहेत आणि यातून कोणी बाईक वगैरे गेली तर त्यामुळे भरपूर असं प्रमाणात इजा होऊ शकते आणि त्यांना आपले प्राणी गमावावे लागू शकते किंवा अवयव गमावावे लागू शकते। आमच्या गावात नुसता डौर पाणी येते आणि आम्ही बुड्ढ्या माणसांना का करावा। 2 दिवसाच्या बाद टँकर येते, 3 दिवसाच्या बाद। तर आम्हाला बुड्ढ्या माणसाले, आम्ही वर तर राहतो, आम्हाला बुड्ढ्या माणसाला चालता येत नाही। आम्ही बुड्ढा बुड्ढी 2 जणच राहतो आणि नाल्यानं आम्हाला चालता येत नाही। नाल्या पडल्या आहेत मार आणि आम्ही कसं करावा हे काही समजत नाही। डौर पाणी पेला, तब्येती बयकल्या। आमच्या याच्या बुड्ढ्याची तब्येत बयकली, 4 दिवस झाले झोपून आहेत। त्या दिवशी 1 दिवस साजरा नळाचा पाणी आला तर आम्ही 2 गुंड भर। असं नाही म्हणत का खोटं खाटं काही सांगते बा म्हणून। तुम्ही आमच्या घरी येऊन पहा लागेल तर आम्ही का नाही तर वर तर राहतो दादा बुड्ढा बुड्ढी। आता वच का मी घर बांधून राहिलो मात।